होममेकर महादेवीज लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही घरी याला पळू म्हणतो, काही ठिकाणी गुळांबा पण म्हणत असतील, मला नेमकं माहीत नाही काय नाव आहे, पण माझी मम्मी करते तर खूप आवडतं त्यामुळे मी करत आहे। तर आता हे कुकरमध्ये मी 2 आंबे कच्चे शिजून घेतलेले आहे 3-4 शिट्ट्या घेऊन, आणि एका ठिकाणी गूळ किसून घेतलेला आहे। तर ते साल काढून घ्यायचं आणि त्याच्यातला गर सगळा आपल्याला हवा आहे तर तो गर घ्यायचा आहे काढून, आणि व्यवस्थित असं थंड झाल्यानंतर आपण हे सोलायला घ्यायचं आणि त्यामधील गर सगळा आता मी काढून घेत आहे। तर बघू शकता मस्त असा गर निघत आहे। तर हे केळी आंबे आहेत त्यामुळे जास्त तेवढे आंबट नाही आहेत, तर तुम्ही गुळाचं प्रमाण आंब्याच्या आंबटपणानुसार चेंज करू शकता। 2 चमचे तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची, त्यामध्ये पाव किलो सारखं गूळ आहे, 200 ग्रॅमपर्यंत असेल, 200-250, तर ते मी टाकलेलं आहे आणि असं बोडबोडे यायला पाहिजेत त्याला। तर त्यानंतर मग हळद मीठ आणि तिखट सगळं ॲड करायचं, चवीनुसार ॲड करू शकता। तर आता आमच्या घरी जास्त तिखट लागतं त्यामुळे मी जास्त तिखट घातलेलं आहे, आणि आता हे एकजीव करून घेतलेलं आहे, सगळं स्मॅश करून घेतलेलं जे आंब्याचा गर आहे तो मी त्यामध्ये मिक्स करून घेत आहे। सगळं अगदी एकत्र व्हायला हवं आणि खूप छान मिक्स करायचं, त्यामुळे त्याला छान चव येते। आणि आता 5 मिनटं अजून शिजू द्यायचं, तर झाकायचं नाही, त्यावर असंच शिजू द्यायचं त्याला। तर तयार आहे आंब्याचं पळू। तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा।